आणि यानंतर पुन्हा एकदा वळणार आहोत पुढच्या बातमीकडे। तर बातमी ती म्हणजे रक्षा खडसेंना मंत्रिपदाचा फोन आल्यानंतर एकनाथ खडसे यांनी संपूर्ण आयुष्यातील अत्यंत आनंदाचा क्षण असल्याची भावना बोलून दाखवली आहे। गेली अनेक वर्ष केलेल्या परिश्रमाचे हे फळ असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले। मतदारांनी तिसऱ्यांदा रक्षा खडसे यांच्यावर विश्वास दाखवलाय आणि दिल्लीपर्यंत पोहोचवलं, त्यामुळे मतदारांचे देखील एकनाथ खडसे यांनी आभार मानलेले आहेत। तर संपूर्ण खडसे कुटुंब या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहे। माझ्या आयुष्यामध्ये जे अनेक आनंदाचे क्षण आले त्यामधला अत्यंत आनंदाचा क्षण आज मी उपभोगतोय। मला आनंदाचे अश्रू आवरले जात नाही आहे। गेल्या अनेक वर्ष केलेल्या परिश्रमाचं हे फळ आहे। सर्वांचे आशीर्वाद रक्षाताईच्या पाठीशी आहे आणि या ठिकाणी रक्षाताईंना शपथविधीसाठी बोलवलं हाच एक सर्वात मोठा आनंद आहे। आपल्या भागासाठी, या महाराष्ट्राच्यासाठी, देशासाठी तिचं योगदान निश्चित राहील असं मला विश्वास आहे।